आपको शर्म आनी चाहिए कि जिस देश के युवाओं के लिए वर्दी पहनी थी, आज उस देश के युवाओं के साथ आप गद्दारी कर रहे हैं। सब लोग बैठते जाओ। तर बोलत असतानाच अभिजित दिपकेंवर शाईफेक झालेली आहे आणि ज्या महिलेनं ही शाईफेक केली आहे त्या महिलेला ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर अभिजित दिपकेंनी मोठा आरोप केलेला आहे, काही लोकांना, काही गुंडांना या आंदोलनामध्ये घुसवलं जातं असं त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं काय सुरू आहे जंतर मंतरवर? जंतर मंतरवर प्रचंड गोंधळ झालेला आहे, कारण अभिजित दिपकेंनी जाहीर केलं की मी सोनम वांगचुक यांच्या शेजारी उपोषणाला बसणार आहे आणि सोनम वांगचुक यांची गादी तिथे रिकामी ठेवण्यात आली। तिथे फोटो लावला सोनम वांगचुक यांचा आणि शेजारी अभिजित दिपकेंनी गादी लावली होती। पण नंतर त्यांनी जाहीर केलं की मी लोकांमध्ये जाऊन बसणार आणि त्यांनी व्यासपीठ सोडून, त्यांचा मंच सोडून, स्टेज सोडून ते खाली आले आणि लोकांमध्ये येऊन बसले। लोकांमध्ये बसल्यानंतर मात्र सकाळपासून अनेक वेळ बराच कालावधी अभिजित दिपके हे लोकांमध्ये होते आणि त्या दरम्यानच आता अमित ठाकरे तिथे येऊन गेले, त्यानंतर जनसुराज पक्षाचे एक नेते तिकडे येऊन गेले आणि हे सगळेजण अभिजित दिपकेंची भेट घेत होते। आता अगदी काही क्षणामध्ये एका महिलेने शाई फेकण्याचा प्रयत्न अभिजित दिपकेंवर केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्याचे परिणाम कदाचित असे होऊ शकतील की पोलीस पुन्हा अभिजित दिपकेंना सांगू शकतात की तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी म्हणून वरती जो त्यांचा एक कॉर्डन ऑफ केलेला एरिया आहे स्टेज जवळचा, तिथेच जा आणि तुम्ही स्टेजवरच जाऊन बसा। कारण बरोबर अचानकपणे जे अभिजित दिपके हे उपोषणाला बसले होते, ते अभिजित दिपके स्टेज सोडून खाली का आले या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत कळलेलं नाहीये। त्यामुळे अभिजित दिपके बरोबर खाली येतात आणि त्यानंतर काही कालावधीत अभिजित दिपकेंवरती शाई फेकण्याचा प्रयत्न होतो। हॅलो सोमेश, बोला, तुमचा आवाज पोहोचतोय। अभिजित दिपकेंवरती शाई फेकण्याचा प्रयत्न होतो। हे खूपच सगळ्यांसाठी ही धक्कादायक अशी घटना आहे आणि त्यामुळे अभिजित दिपके समर्थक हे सध्या एकूणच या शाई फेकीनंतर अभिजित दिपकेंचे सगळे समर्थक, सगळे कार्यकर्ते उपस्थित हे कमालीचे आक्रमक झाल्याचं दिसतंय। आपण पाहतोय जंतर मंतरवरची गोंधळाची दृश्य। अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे आणि एका महिलेनेही शाईफेक केल्याचं समजतंय आणि आता या महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा आपण सोमेशकडे जाऊया। सोमेश, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर ही महिला नेमकी कोण होती आणि ज्या प्रकारे अभिजित दिपके यांनी आरोप केलेला आहे तर तो आरोप नेमका का होतोय? नाही, अभिजित दिपकेंचा आरोप असा आहे की आमच्या आंदोलनामध्ये 500 रुपये देऊन लोक घुसवली जात आहेत आणि आमचं आंदोलन हे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण दुसऱ्या बाजूला आपल्याला योगायोगाने हे देखील लक्षात घ्यावं लागेल की गेले काही दिवस सलग तिथे हे आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन सुरू असताना त्या स्टेज जवळ कुणी जायचं याबाबतचं पूर्ण नियंत्रण हे कॉक्रोच जनता पार्टीची जी त्यांची कोर टीम आहे त्यांच्याकडे होतं। कारण जे प्रमुख नेते येत होते ते स्टेजवर जात होते, सोनम वांगचुक यांना भेटत होते, माध्यमांना सुद्धा, माध्यमातील पत्रकारांना सुद्धा त्या स्टेजच्या जवळ जायला कुठल्याही प्रकारची सर्व प्रकारची बंदी घालण्यात आलेली होती। सर्व प्रकारचे निर्बंध होते, कोणालाही थेट स्टेज पर्यंत जाता येत नव्हतं, जाण्याची एंट्री दिली जात नव्हती। आणि असं असताना आज सकाळी अभिजित दिपकेंनी हे जाहीर केलं की मी आता सोनम वांगचुक यांच्या शेजारी उपोषणाला बसणार आहे आणि सोनम वांगचुक यांची गादी, ज्या गादीवर सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं, ती गादी जशीच्या तशी ठेवून तिथे फोटो लावण्यात आला आणि शेजारी अभिजित दिपकेंनी आपली गादी लावली आणि त्या ठिकाणी त्यांनी